भोगीची भाजी माझी सगळ्यात जास्त आवडती, कारण ह्याच्यासाठी ना आपल्याला वर्षभर वाट बघावी लागते. तर त्यासाठी मी गाजर घेतलं, त्यानंतर वाटाणा घेतला, घेवडा घेतला, त्यानंतर भोपळा आणि त्यानंतर आपले जे ओले हरभरे असतात ना ते सोलून घेतले, त्यानंतर बटाटा आणि हा पावटा आहे आणि वांगं. आता हे स्वच्छ धुवून घेतलं आहे मी. आता काय करायचं आहे, आपल्याला मसाला लागणार आहे, तर जास्त मसाला नाही करायचं आहे. थोडं खोबरं घेतलं आहे मी, खोबरं आणि कांदा थोडा भाजून घेतला आहे आणि आलं आणि लसूण. आता याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. पेस्ट झाल्यानंतर काय करायचं, कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा हलकासा भाजत आला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण छान मऊसूत असा पडला की त्यामध्ये मी गोडा मसाला टाकला अर्धा चमचा काळा मसाला, थोडंसंच हळद आणि 2 चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलं. आता छान मसाले ना तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. आता ह्यातली आपण तयार केलेली जी ग्रेव्ही आहे ना ती ओतून छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्या ग्रेव्हीला आपण ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. ग्रेव्ही छान शिजली की त्यामध्ये आपण ज्या सगळ्या भाज्या घेतल्यात ना त्या भाज्या सगळ्या ओतून द्यायच्या आणि छान मिक्स करून घ्यायचं. जेवढं पाणी आपल्याला लागणार आहे ना, मी तर 1 वाटी घातले पाणी. 1 वाटी पाणी घालून ना आपल्याला झाकून शिजवून घ्यायचं आहे. आता शिजवताना ना आपल्याला थोडंसं कमी पाणी टाकायचं. जास्त पाणी घेतलं ना आपली भाजी पानसट होऊ शकते. तर तुम्ही बघू शकताय टेक्स्चर पूर्ण पाण्याचं प्रमाण जास्तही नाही झालं आणि कमीही नाही झालं. एकदम मस्त चमचमीत अशी भाजी आपली रेडी आहे. त्याच्यावर वरतून काय करायचं, थोडेसे तीळ टाकायचं डेकोरेट करायला, आणि तिळाचे खूप महत्त्व आहे या दिवशी म्हणून टाकायचं. मग तुम्हाला कशी वाटली भाजी कमेंट करा आणि या जेवायला.